आणि यानंतर आपण पुन्हा एकदा थेट गिरगाव चौपाटीवरती चाललेलो आहोत। 12 तासांच्या या विलंबाच्या नंतर अखेर लालबागचा राजा हा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे। मुंबई पोलीस, कोळी बांधव हे सगळे या ठिकाणी विसर्जनासाठी उपस्थित आहेत। एकीकडे हा समुद्र आणि दुसरीकडे जनसागर अशी ही सध्याची स्थिती आपण बघतोय आणि लालबागच्या राजाची ही विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात, कारण राजा हा तराफ्यावरती विराजमान झालाय आणि हा तराफा हळूहळू आता किनारा सोडतोय आणि खोल समुद्रामध्ये जायला निघालाय। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या हा कालपासून सुरू असलेला निनाद अद्यापही आपल्याला कायम असलेला दिसतोय। खरं तर सकाळी 8 वाजल्यापासून ते आता 8:45 वाजत आले, इतका वेळ लालबागच्या राजाचं विसर्जन काहीसं रखडलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता भरती सुरू झाली आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं हे विसर्जन अंतिम टप्प्यात आलंय। आपल्याला माहिती आहे यंदाच्या वेळेचा हा काहीसा नवीन असा अत्याधुनिक तराफा आहे आणि याची ड्रोनच्या कॅमेराने टिपलेली ही दृश्य आपण बघतोय। अनेक जण लालबागच्या राजाच्या या विसर्जनाला अद्यापही गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत। प्रशासनाने अत्यंत चोख पद्धतीने आपली भूमिका बजावली आहे, आपलं काम केलेलं आहे। आपण ही दोन्ही दृश्य बघतोय। एकीकडे लालबागचा राजा हा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना दुसरीकडे किनाऱ्यावरती लाखोंचा जनसमुदाय आता लालबागच्या राजाला शेवटचा नमस्कार करतो आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सध्या किनाऱ्यावरती सुरू आहे। प्रतिनिधी निलेश बुधावलेत आपल्यासोबत। निलेश, त्यामुळे साधारणपणे 300 मिनिटं आता समुद्रामध्ये तराफा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हळूहळू आता तराफा पुढे जातोय। अजूनही समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अखेरचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सध्या समुद्रकिनारी या ठिकाणी सर्व भाविक आहेत ते आपल्याला दिसत आहेत। हळूहळू आता तराफा समुद्राचा 3 किलोमीटर जोरदार आतषबाजी जी आहे ती सध्या या ठिकाणी करण्यात आहे। 4 पासून बोट या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। बांधव यासोबतच कोस्ट गार्ड यांच्या बोट देखील या ठिकाणी आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जात आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिला जातो। खरं तर 12 तास झालं संपूर्ण महाराष्ट्र अगदी निलेश, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र सध्याची गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। फटाक्यांची आतिषबाजी सध्या होतीये आणि लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय। मुंबई पोलिसांच्या बोटी असतील, त्यासोबतच कोस्टगार्ड असतील, कोळी बांधव असतील, लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे आता बोटींमधून खोल समुद्रामध्ये सध्या जात आहेत आणि लालबागच्या राजाचं विसर्जन हे अगदी अंतिम टप्प्यात आलंय। राजाचं दर्शन अगदी त्यांच्याकडून घेतलं जात आहे। हा तराफा आता हळूहळू खोल समुद्रामध्ये जायला निघालेला आहे, त्याने किनारा सोडलाय। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं आता विसर्जन होईल। सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आलेला होता, मात्र अगदी सकाळी 6 वाजल्यापासूनच समुद्राला भरती आलेली होती, त्यामुळे राजाचं विसर्जन होऊ शकलेलं नव्हतं। हा जो अत्याधुनिक तराफा आपण बघतोय, दरवर्षी ज्या पद्धतीचा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरला जातो त्याच्यापेक्षा दुप्पट मोठा असा हा तराफा यंदाच्या वेळेला आणण्यात आलेला आहे। गुजरातमधून खास हा तराफा तयार करण्यात आला आहे आणि अत्याधुनिक अशी यंत्रणा सुद्धा यामध्ये वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे हा तराफा आता हळूहळू खोल समुद्रामध्ये चाललेला आहे। पुन्हा एकदा जाऊया